नमस्कार, मी आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 22 सप्टेंबर 2025 वार आहे सोमवार. त्या दिवशी आहे घटस्थापना. शारदीय नवरात्राला प्रारंभ होत आहे आणि मी नव नवदेवीचे रूप सांगणार आहे आणि रंग आणि नवमाळा आणि देवीला 9 दिवशी वेगवेगळा नैवेद्य काय काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. देवीचं पहिलं रूप आहे शैलपुत्री आणि पहिल्या दिवसाचा देवीचा साडीचा कलर आहे पांढरा आणि देवीला माळ आहे खायच्या पानाची आणि नैवेद्य आहे गाईचं तूप आहे आणि जो जो भक्त मनापासून उपासना करेल, भक्ती करेल, तो भक्त निरोगी राहील आणि त्यांची सर्व दुःखे दूर होतील. आणि देवीचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी आणि दुसऱ्या दिवशी देवीच्या साडीचा कलर आहे लाल आणि माळ आहे पांढऱ्या फुलाची आणि देवीला नैवेद्य साखरेचा दाखवला जातो. जो भक्त त्याच्या घरातले सगळे आयुष्य वाढते, आरोग्य चांगलं राहतं. आणि तिसऱ्या दिवशी देवीचं रूप आहे चंद्रघंटा आणि साडीचा रंग आहे निळा आणि देवीचे फुलाचे माळेचाही रंग आहे निळा आणि देवीला नैवेद्य दुधाचा किंवा दुधापासून बनलेला पदार्थाचा दाखवला जातो. यापासून भक्ताचे सर्व दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंद प्राप्त होतो. देवीचं चौथं रूप आहे कृष्णमंडा आणि देवीच्या साडीचा कलर आहे पिवळा आणि देवीला चौथ्या दिवसाची माळ आहे केसरी कलरची आणि देवीला नैवेद्य मालपुव्याचा दाखवला जातो. आणि जो भक्त मनापासून उपासना करतो त्या व्यक्तीची बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता तिच्यामध्ये येते. देवी पाचव्या दिवसाचं देवीचं रूप आहे कंदमातेचे आणि देवीच्या साडीचा रंग आहे हिरवा आणि देवीला बेलाच्या पानाची माळ घातली जाते आणि देवीला नैवेद्य केळाचा दाखवला जातो. आणि याच्यामुळे भक्ताच्या शारीरिक कष्ट दूर होते. आणि 6वा दिवस आहे देवीचं रूप आहे कात्यायनीचं आणि देवीच्या साडीचा कलर आहे राखंडी आणि देवीची 6वी माळ आहे कर्दळीच्या फुलाची आणि देवीला नैवेद्य मधाचा दाखवला जातो. आणि याच्यामुळे भक्ताच्या जीवनात जीवन तेजोमय होते. आणि 7व्या दिवशी देवीचं कालरात्रीचं रूप आहे आणि देवीच्या साडीचा कलर आहे केसरी आणि देवी 7व्या दिवशी माळ आहे झेंडूच्या फुलाची किंवा नारंगी रंगाच्या फुलाची आणि देवीला नैवेद्य गुळाचा दाखवला जातो. आणि याच्यामुळे भक्ताच्या जीवनातले नकारात्मक शक्ती पासून बचाव होतो. आणि 8व्या दिवशी देवीचं रूप आहे महागौरीचं आणि देवीच्या साडीचा कलर आहे मोरपंखी आणि 8व्या दिवशी देवीच्या माळाचा रंग आहे तांबडा किंवा कमळाच्या फुलाचा आणि देवीला नैवेद्य नारळ अर्पण केलेला जातो. आणि नारळ अर्पण केल्यामुळे भक्ताच्या जीवनात अन्न धन धान्याची कधी कमी पडत नाही आणि प्रसिद्धी वाढते आणि संतान सुखाची प्राप्ती होते. आणि
9व्या दिवसाचं देवीचं रूप आहे सिद्धदात्रीचं आणि देवीच्या साडीचा रंग आहे गुलाबी आणि देवीच्या 9व्या माळाचं माळ आहे. देवीला कुंकुम अर्चनाची माळ आहे आणि देवीचा नैवेद्य आहे तिळाचा आणि याच्यामुळे भक्ताच्या जीवनात अप्रिय घटना टळतात. तर अशा प्रकारे ही 9 दिवसाची नवदेवीचे रूप, नव नैवेद्य आणि 9 माळाची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे. आता आपण नैवेद्य मी काय काय घेतलेला आहे ते तुम्हाला दाखवते. पहिल्या दिवशी आपण गाईचं तूप नैवेद्याला दाखवणार आहे. दुसऱ्या दिवशी आपण साखर दाखवणार, नैवेद्य म्हणून साखर दाखवणार आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला दूध किंवा दुधापासून बनलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. चौथ्या दिवशी मालपोळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. 5व्या दिवशी केळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. 6व्या दिवशी तुम्हाला मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. 7व्या दिवशी तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि 8व्या दिवशी तुम्हाला नारळ अर्पण करायचा आहे आणि 9व्या दिवशी तुम्हाला देवीला तीळ अर्पण करायचे आहे. आणि अशा प्रकारे 9 दिवसाचे हे नैवेद्य मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण देवीला 9 दिवस वेगवेगळे फळं वाहावे, कारण त्याच्यामुळे आपल्या भक्तीमध्ये आणि आपल्या पूजापाठमध्ये वाढच होईल आणि त्याच्यापासून शुभ फळच प्राप्त होईल. तर त्यासाठी आपण देवीला केळी वाहणार आहात. एक दिवशी केळी वाहणार आहात, दुसऱ्या दिवशी ॲपल वाहणार आहात, तिसऱ्या दिवशी तुम्ही डाळिंब वाहू शकता, चौथ्या दिवशी पेरू वाहू शकता, 5व्या दिवशी सीताफळ वाहू शकता, 6व्या दिवशी मोसंबी वाहू शकता, 7व्या दिवशी तुम्ही संत्रा वाहू शकता, 8व्या दिवशी तुम्ही गोवा वाहू शकता आणि आवळा किंवा चक्कू वाहू शकता. जेवढे तुम्ही फळं आणि उपवासाचे पदार्थ आपण जे जे बनवतो आणि जे जे हे करतो ते ते तुम्ही देवीला वाहिले तरी त्याच्यापासून आपल्याला चांगलंच शुभ फळ प्राप्त होईल. आणि मनोभावेने देवीची पूजा करावी, पाठ करावे, मंत्र करावे, दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि सगळ्यांना नवरात्रामध्ये सगळ्यांचा आदर करावा, सगळ्या लेडीजचा, लहान मुलींचा, सगळ्यांचा. कारण ते सगळं मुलीमध्ये आणि लेडीजमध्ये 9 दिवस साक्षात दुर्गामाता म्हणजे नवदुर्गा देवीचं रूप असतं. त्याच्यामुळे आपण आपल्याकडून त्यांचा अपमान होऊ द्यायचा नाही. आणि हेच मला तुम्हाला सांगणं आहे. आणि चला, नमस्कार, चला बाय, पुन्हा भेटू नवीन माहिती